स्वतःचा ते अनुभव सांगायचे ना ते. तर ते म्हणायचे घरी गेलो मी की त्या 4ला पोती 5ला संपत होती, 4ला आपण घेत होतो आणि मग ते जायचे मग की आले की आलात का हो, आता काय म्हणे ती, आता कुत्र आलं म्हणे, मांजर आलं म्हणे. आता सहज व्यावहारिक दृष्टीने काय म्हणतात आलात का होत, मग ती माझ्या कानावर पडत होत. कानावर पडले की मला असं वाटतं की ती बायकून मी आम्ही बोला मग ती बायकून तुम्ही नवरा वाटून का भाऊ वाटवा, होय कसं वाटा बरोबर आहे. आणि ते आता आपण ऐकलं नाही, स्थूल सूक्ष्म शरीरा संबंधाने जन्म मरण हे परमात्म्याच्या ठिकाणी देह तादात्म्यामुळे परिचिती येते. हे वाक्य असं हृदयात स्थूल का सगळ्या स्थूलचे धर्म आकार, बापू सारखं सांगायचं म्हणतं आकार शरीराचे किती नाही अनेकदा आहे, पण त्याचा हिशोबासाठी त्यांनी टोटल लिहिलेलं आहे ना. तसं तर हिशोबातच आहे, पोटभेद अनेक आहे, पण सर्वसाधारण आकारवान शरीर आहे का निराकार आहे. आता हे तर ढोबळ आहे ना. हा शरीर आहे ना, हे कसे आकारवान आहे आणि ते आकार 4 आहेत. किती येत ढोबळमानाने किती येत, उंच आकार बरोबर आहे, खुज आकारच आहे, झाड आकार आहे. त्याला तुम्ही कशा शब्दात वापरतात ते इथं उच्चारायचं नाही, पण झाड. आणि पुन्हा असं असलं तर किती झाले. आता त्याच्यामध्ये 2 जे आकार आहेत, जरा मिसायची सवय लागली पाहिजे. काय लागली पाहिजे, बाई घरामध्ये चांगली कोणती, ज्याला बारकाईने काम करण्याची काय लागली सवय, नाही तर वचा पोचा इकडं कचा तिकडं, त्याला नाही महत्व नाही. तसंच इथं चिंतनामध्ये सुद्धा बारकात बारीक विचार करण्याची आपल्याला काय लागली पाहिजे. आता त्याच्यातले 2 प्रकार ते तुम्हाला आता सगळं ज्ञात झालेलं आहे. शब्द उच्चारला की त्याचा अर्थ, त्याच्यातले 2 आणि 2 4. तर 2 आहेत ना आकार, ते कोणाकडे झालं, कशामुळे ते 2 आकार आले. नाही, उंच आणि खुजपणा हे झाले 2 आकार, पण ते 2 आकार कशामुळे, हाडामुळे. हाड जर लांब लांब असले तर हा, आणि हाड जर लहान असले तर कोणी कोणाच्या खात्यात टाकायचे ते उंच आणि खुज. हाड हाताचे हे कांडी जर लांब असल्या तर, हे गुडघे हे असले तर, आणि बुट्टे माणसाचे कसं बरोबर आहे ना. हे हळताई चला आता मांसाकडे जाऊ, आपल्या ह्याच्याकडे जाऊ, जाड आणि पातळकडे जाऊ. तर जाड आणि पातळ कोणाकडे घालायचं, मांस जास्त असलं की मांस कमी असलं की लुकड पातळ. जमलं ना. आता मांसाला कळायला मी जास्त आहे का मांसाला कळायला मी कमी, होय कोणाला. आणि हाडाला कळायला मी माझ्यामुळं उच आहे माझ्यामुळं खुज आहे का, आणि ज्याला कळायला तो हाड आहे का मांस आहे. मग जर तो मुलाला मी लहान तसा निश्चय करू लागला तर मग यांनी स्वतःला ध्यानात ज्याला धरून बोलायला त्याला ध्यानात घेतलं नाही, आणि जो बोलायला त्याने स्वतःला. हा, कारण हाड आणि मांस, हाड जे आहेत ना ते मातीकडे जाते, आणि मांस जे जात ना ते पाण्याकडे जाते. हा सगळं त्याचं स्थूल देहाचे सूक्ष्म चिंतन 25 तत्वाचं ते चिंतन. म्हणजे मला काय म्हणायचं, हे संबंधाने जन्म मरणाचा प्रत्यय. आता पाण्याच्या संबंधाने प्रतिबिंब हल्ल्यासारखं आहे का प्रतिबिंब हल्लंय,
आणि पाण्यामध्ये गढूळपणा माती गीती पडल्यामुळं पाणी गढूळ झाल्यामुळं ते प्रतिबिंब गढूळ वाटायला का प्रतिबिंब गढूळ आहे? आणि पाणी हल्ल्यामुळं प्रतिबिंब हल्ल्यासारखं तुकडे तुकडे दिसायले का पाणी हलायले? हा? आणि पाणी निर्मळ आणि स्थिर आहे म्हणून जशाला तसं प्रतिबिंब दिसायलं का प्रतिबिंब दिसायलं का तसं आहे? आणि ते कशामुळे दिसायले? शाबास. तसं आपल्याला आपण सच्चिदानंद स्वरूप परमात्मा आहोत असं जर तुमच्या अंतःकरणात पडून स्थिर झालं तर ते अंतःकरणाकडे घालायचं. कुणाकडे? हा. पाणी स्थिर झाल्यामुळं प्रतिबिंब स्थिर आहे का प्रतिबिंब स्थिरच स्थिर आहे? मग असा आपल्याला निश्चय झाला की मग हालं काय आणि एखाद्या घळ दिसलं काय आणि तुकडे तुकडे दिसले काय? कोणता निश्चय करायचा? जसा सूर्य आहे प्रकाशमान तसंच प्रतिबिंब, जसा सूर्य स्थिर आहे तसंच प्रतिबिंब, जसा सूर्य प्रकाशमान आहे उष्ण आहे तसाच ह्यो सुद्धा काय, पण ह्यो भास आहे. कोणाचा? हे कोरक परिस्थितीला येणार जोपर्यंत जोपर्यंत हे आहे तोपर्यंत येणार. पण ते हे नाही दिसलं तरी असं खूप मस्त अनेक प्रकाराने ऋषी मुनींनी साधू संतांनी आपल्याला काय केलेले. पण आपली मात्र तेवढी जिज्ञासा बुद्धी होऊन जर ध्यानात घेतलं तर ध्यानात येत नाही तर हाय वेळ घ्यानपोती महाराज आता त्याची माहिती तुला वेळ आहे म्हणून आम्हाला घ्या समजून घेण्यासाठी घ्या का आम्हाला वेळ आहे म्हणून मग ते नाही. आणि आम्हाला वेळ आहे म्हणून दवाखान्यात जातो का जातोच पैसे नसल्यावर जातो का काढून जातो? हा वेळ बी काढतो बल्ला आणि पैसे नव्हते म्हणले पण काढले पैसे. हे म्हणले तुला 5 रुपये घ्यायचे घ्यायचे घे मला ते काम काढले का नाही कशाने? वेळ काढा का नाही? आणि पोती लिहा म्हणलं तर काय भानगड काय समजावं? हे जरा ह्या टोकाचं बोलणे बरं का. म्हणून इथं कधीच गरजा राहणार नाही. इंदोरकरचं कीर्तन म्हणलं की गुरुजी म्हणायचे म्हणा बरं का, गुरुजी असे म्हणायचे म्हणा कीर्तनाला चला सुद्धा म्हणून काय हे काय लग्न आहे काय? आणि कीर्तनामध्ये काय ते महान काम कीर्तन चांग होय अंग असं हे चौकून थोबाडीत करून खाल्ल्यावर चौकून त्यांनी थोबाडीत खावा म्हणजे त्याला चौकोड आपेच दिसावा तेव्हा त्याला इकडची वाट आणि तो मग एक का असाना त्याचं काम झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून महाराजांनी एकदा सांगितलं होतं 100 माणसं ऐकायली आणि 100 माणसातले 10च माणसं जिज्ञासू होईल तर त्या 10 माणसालाच मुक्त होण्यासाठी सांगावं. त्याच्यासाठी बी हे पण ते ऐकायचे लायकीचे नाही ना ते पण यायला वाट हे करून त्याचं काय होईल हो. आणि ते 90 माणसाकडे बघून सांगितल्यावर हे जहाज तर मग तर तसंच राहील कवा समजावं त्याला. म्हणून साधक दशा शब्द आलेला आहे प्रत्येक अध्यात्मामध्ये. मल विक्षेप आवरण हे जेच नाही मल विक्षेप हे निवारण झाल्यावर आवरण दूर होण्याकरता अज्ञान दूर होण्याकरता हे काय केलेले आणि ते सगळं होऊन बी काही संशय राहतील त्याच्यासाठी हे अद्वैत मकरंद ग्रंथ याच्यामध्ये तुम्हाला आगाऊपणाचा काही ऐकायला भेटणार नाही. एकदम मोजके जसं काय लोणी काढून ठेवलेलं
डेरा केवढा असतो आणि लोणी किती असतो? लोणी महत्वाचं का डेरा महत्वाचं? हा? लोणी दिसत नाही का लोणी खाता येत नाही? हो अगो दिसत नाही का खाता येत नाही? खाता येत नाही हो. दात नसले तरी नाही. लोण्याला काय करायचे दात? दात नसले तरी पण लोणी काढता येतं का? लोणी काढता येत नाही का लोणी खाता येत नाही? आपल्याला हो आपल्याला लोणी काढता येणार नाही का आपल्याला लोणी खाता येणार नाही? तस आता तस इथं अद्वैत मकरंद त्यांनी सगळ्यातून काय केलं? विठ्ठलदाजीने संपूर्ण ग्रंथाचा अभ्यास करून लोणी विचारसागर काढलेला आहे. मग आपल्याला वाचून समजणार नाही का? आपल्याला त्याच्यातून काढता येणार नाही का? हे सांगितलेलं ऐकून कळणार नाही. ताई हा हा लोणी काढता येणार नाही हे अशा म्हाताऱ्या अनुभवी बायालाच काढता येईल. तसा अनुभवाने महाराजांनी मंथन करून आपल्याकरता सोप्या प्रक्रिया सांगितल्या. त्या सोप्या प्रक्रिया सांगितल्यावर आपल्याला कळणार नाही का? तसं इथं हेतू म्हणजे उपपत्ती सांगून तुम्हाला प्रत्येकाला उपपत्ती शरीर इंद्रिय संबंधाने पुन्हा पुन्हा सांगतो मी की प्रतिबिंबाच्या ठिकाणी धर्माच्या प्रतीती येते का सूर्याच्या ठिकाणी येते? ही हलण्याची प्रतीती कुठं? पाणी हलण्याची प्रतीती कुठं? प्रतिबिंब. गढूळपणाची प्रतीती कुठं? गढूळ कोण आहे? प्रतीती कुठे येईल? बिंबावर नाही. हा नाही नाही हलणार कोण आहे? मग आता पाणी हलणार आपण ते म्हणतो का ते प्रतिबिंब दिसायले का? पाण्यामध्ये प्रतिबिंब हल्ल्यासारखं दिसायले? कशात आहे प्रतिबिंब? पाणी कसं आहे? हलणार आहे गढूळ आहे म्हणून ते त्याच्यामध्ये प्रतिबिंब असल्यामुळं तुम्ही कुणाला म्हणाले गढूळ हलणार? म्हणजे प्रतीती कुठे येईल? पाण्यावर नाही प्रतिबिंबाच्या ठिकाणी येईल. पाणीचं स्वभावानेच हलणार आहे ना. काय जरशी वारं लागलं की विरळण ते हलत ना ते एकदम हे असल्यामुळं. वाऱ्याने काय दगड हलतो का? नाही हलत ते. म्हणजे याचा अर्थ प्रकाशमान आहे पण तुकडे तुकडे दिसायले म्हणून स्थिरपणा हलणेपणा आणि गढूळपणा घालायचा तमुगाकड. गढूळपणा कशाकडे घालायचा? तमोगुणाकडे. हलणेपणा कशाकडे घालायचा? रजोगुणाकडे. हा ते गुण बी घ्यायचे. आणि स्थिरपणा निर्मळपणा कोणाकडे घालायचा? सत्वगुणाकडे. म्हणून आनंद म्हणतो बरं का या पुढच्या गोष्टी येतात. आनंद आणि ज्ञान त्याच्यात थांबू नये कारण ते सत्वगुणामुळे प्रतीती दिले. आणि सत्वगुण नसल्यावर आपण आनंदी नाही का ज्ञान नाही? पण नाहीत का? समजा काही कारण असतो खडा पडला मग ते पाणी हल्ल्यावर पुन्हा ते काय झालं? मग ते प्रतिबिंब स्थिर वाटत तर स्थिर पाण्यामुळं का कसं? प्रतिबिंब पाणी स्थिर झाल्यावर तुम्हाला स्थिर दिसायले जशाला तस. पुन्हा त्याच्यामध्ये माती पडली तर कसं दिसायले? गढूळ दिसायले. पुन्हा पाणी हल्लं तर मग ह्या तीन प्रकारची प्रतीती कुठं? प्रतिबिंबावर दिसायली. हा हल्लं तर पाण्याचं आहे प्रतिबिंब असू का नसो
पण प्रतिती कुठे येईल? आणि प्रतिबिंब पाण्याचं आहे का पाण्यात आहे? ते कुणाचं आहे? मग ते स्थिर आहे का प्रकाशमान आहे का निर्मळ आहे? निर्मळ बी आहे, प्रकाशमान बी आहे आणि स्थिर बी आहे. मग पाण्यातलं कसं असायला पाहिजे त्याचं असल्यामुळं, पण तसं दिसायलं का असं दिसायलं? मग असं आहे का तसं आहे? हा? आणि खरं जर पाहिलं तर ते त्याच्यात पडलं बी नाही. जसं एखादा खडा पाण्यात पडला, कुठे गंमत आहे बरं का, खडा पाण्यात पडला तसं म्हणजे त्याचा तुकडा पडून खाली. पुन्हा तुम्हाला सांगतो त्याच्यात आणि त्याच्यामध्ये तूट नाही. कुणाची? सूर्याची किरणाची आणि सूर्याचं किरण आणि सूर्यामध्ये तूट नाही, आतूट आहे. एखाद्याचं नातं कसं असतं? आतूट असतं. नवरा बायकोचं नातं व्यवहारात आतूट आहे. भांडण द्या, काही करू द्या, पण शेवटीला कोण आहे ते? मी नाही गेले म्हणून काय झालं, पण मी कोणाची? त्याची. कसं नातं आहे ते? मानलेलं आहे का स्वभावात आहे? आणि सूर्याचं आणि किरणाचं मानलेलं का स्वभावात? मानलं नाही, स्वभावातच आहे ते. असं तुटलेलं नाही मधून. किरण आणि सूर्य ते तुटलेलं नाही. ते कसं आहे? तस ह्याच्यामध्ये अंतःकरणामध्ये जे प्रतिबिंबित आपल्याला कळत आहे ना, त्याचं नातं आणि आत्मा ब्रह्मरूपाचं नातं कसं आहे? एकच आहे. आणि हे मी आज आहे, मी पण आहे, मी मावस आहे, मी काका आहे ना, अमुक आहे, पद आहे, पण हे सगळे कसे आहेत? तुट आहे का आतूट आहे? म्हणा तुम्ही आता जावं मी म्हणून. भाऊसाहेब, भाऊसाहेब तुमची सासू आहेत का? नाही म्हणा बरं जावं मग. मग हे तूट आहे का आतूट? असल्यावर का नसल्यावर? असल्यावर बी आणि नसल्यावर. आणि इथं कसं आहे? म्हणून तर याच ह्यानी अनुषंगाने तुकाराम म्हणे जीव अवघे देव. जीव अवघे देव. नाही कळालं तरी तो देवच आहे. पण हे न कळाल्यामुळं त्याला वाटतं घेऊ. कोणाला घेऊ वाटतं? कोणाचं सगळ्यात घेऊ कोणाचं वाटतं? आणि त्याला कम नाही मरण. मरण आहे का त्याला? ध्यानात घेतलं नाही का? घेतलं. ध्यानात घ्यायचं का न मरणार व्हायचं? म्हणून खूप सेवा करावं. निर्मळ मनाने शब्दाची काय करावं? ते शब्दाचा अर्थ तुम्हाला ज्ञात होईल. म्हणून चालू द्या. तुम्ही म्हणता तिकडेच लांब होत. संयोग. आता अवतरण ह्या पुढच्या श्लोकाचं हेतू. संयोग वरील श्लोकाचं अवतरण. आत्म्याला अन्य पदार्थाचा संयोग वाचून नाश होत नाही. संयोग आत्मनो न नश इथे द्वितीय पक्ष असं तिथे सांगितलं ना, की त्याला संयोग नाही. ह्या मागच्या श्लोकामध्ये काय सांगितलं? संयोगाने काय होत असतो? नाश होत असतो. पण निरवय असल्यामुळं संयोग नाही. पुन्हा जो मी तोच आहे, पण प्रतिभिज्ञा असल्यामुळं नाश नाही. आणि अंश अंशी सुद्धा त्याच्यात असं ह्या मागच्या श्लोकामध्ये पूर्वपक्ष घेऊन आणि विद्यारण स्वामी आणि कोणते व्यासमुनी त्यांचं प्रमाण घेऊन अनुभवाने आणि प्रतीतेला येते त्याची बी संगती लावली. आता आपण त्याच्यासाठी मुद्दाम ते चिंतन केलं की प्रतिबिंबावर धर्माची प्रतीती येते, प्रतिबिंब तसं. आणि उलट पाहिलं तर प्रतिबिंब पाण्यामुळं प्रतीतीला यायला ते खाली आलंच नाही. काय नाही आलं. तुम्हाला जर ह्या गोष्टीचं पुन्हा चिंतन करायचं असलं ना, तर तुकाराम महाराजांचा गाथा पहा.
आणि त्या गाथामध्ये जी बाळ क्रीडा आलेली, तुकाराम महाराजांच्या गाथ्यामध्ये काय आलेली, बाळ क्रीडा आलेली. 100-125 अभंग आहे त्याचे, त्याला ते बी वाचे जा. बाळ क्रीडेमध्ये खूप चिंतन सांगितलेलं आहे. तर त्यावेळेस ते चेंडू आणायला गेला कोण, कृष्ण भगवान. त्याचा डाव होता ना, मग ते चेंडू आणायला गेला, चेंडू यांनी फेकला आणि तो आणायला गेला. तो गेला बाबळा कळमाच्या झाडावर हलशा. आता त्या चेंडूच्या उदाहरणाने इतकं चिंतन सांगितले तुकाराम महाराजांनी, तो खाली पडलाच नाही, पडल्याचा भास झाला. काय झाला, पडल्याचा. तसा अंतःकरणामध्ये पडल्याचा भास झाला, तो पडलाच नाही. तो कशाला तसाच आहे. केव्हा, कधी बी केव्हा बी जीव परमात्मा ब्रह्मच आहे, त्याने स्वतःकडे पाहिलंच नाही. काय नाही, आणि पाहिलं तर कोणाकडे पाहिलं, ना वरी श्लोकात जे झालं ना, होऊन गेलेला. वरी श्लोकात आत्म्याला अन्य पदार्थाचा स्वभावापासून विजातीय का, विजातीय नाश आहे का त्याला, कारण विजातीय दुसरं आहे, तिथे कल्पित आहे. आणि कल्पितापासून कुणाची हानी किंवा लाभ. बरं, दुसरं आहे का कुणी, सदाची. हे फार सुंदर चिंतन, सजाती विजाती सोगत. त्याच हे श्लोकाचं काय केलं, निरूपण केलं. विजाती म्हणजे आता आपण मराठा आहे, मराठाच. आता हे पंज आहे, हे कुष्टी, हे धनगरी, आडनाव थटवले. ह्या काय झाल्या, हे गोंधळी. आमच्या आजी कशा आहेत, हे काय झाली जात. पण मनुष्याकडे पाहिल्यावर मनुष्य जात म्हणल्यावर, आणि त्याच्या पलीकडे माऊली म्हणते प्राणी जात म्हणल्यावर कसे भेद मिटायचे. गल्लीमध्ये असल्यावर घराघराचा भेद, गल्ली गल्ली, रस्त्या रस्त्याचा भेद. आणि शेलू म्हणल्यावर, तालुका म्हणल्यावर, त्याच्यापेक्षा मराठवाडा म्हणल्यावर, त्याच्यापेक्षा महाराष्ट्र म्हणल्यावर, नाही पश्चिम हे ते, त्याच्यापेक्षा भारत म्हणल्यावर. बघा तुम्ही कसं, बघा थोडस आहे तुमच्याकडं ईश्वराने दिलेली. त्याच्यापेक्षा पृथ्वी म्हणल्यावर तसंच आहे ना. हे प्राणी जात, माऊली काय म्हणले, जे जे वांछिल ते ते लाहो. प्राणी म्हणल्यावर मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत ज्यांचा श्वास चालवतो त्यांचं कल्याण हो, असं माऊलीने मागणी केली आपल्या त्यांच्या पसायदानमध्ये महाराजांना. लक्षात ना. चला, हा सोबत का नाही, जरा ते कमी पडायला हे नाही का, माप टाकताना अजून टाका ना, नाही कमी पडेल, अजून टाका ना. हा आता बरोबर, माप कसं आलं पाहिजे, सोबत भेद बल्ला तिथे तरच कमी पडेल. सोबत झालेले आहेत आपले, पण ते काय त्याच्यावर पुन्हा काय होतं. सोबत 3 भेद आहेत, सजाती विजाती सोबत. कमीच पडेल, सांगा बरं, सांगा बरं. सोबत भेद म्हणजे कान आहे डोळ्यासारखा नाही, डोळा कानासारखा नाही, आपल्या शरीराचं वर्णन करेल. हा हा, सोबत म्हणजे कान हा डोळ्यासारखा नाही, कानासारखा डोळा नाही, डोळ्यासारखा कान नाही. आणि ते कान आणि डोळा शरीराला सोडून नाही, बरोबर आहे. कान आणि डोळा शरीराला सोडून आहे का, शरीर अंतर्गत आहे. मग स्व अंतर्गत, त्याला शास्त्रीय भाषा कशी आहे, स्व अंतर्गत जो भेद आहे त्याला स्वगत म्हणे. स्वगत
त्याला स्व म्हणजे स्वतः स्वतः गत आगत नाही आलं सर. मग आता शरीरामध्ये नाक हात पाय कान डोळे हे अवयव आहेत ना, म्हणून सोबत जो भेद आहे ना तो सावयव पदार्थात असतो. कशात? तर ह्या श्लोकात झालं आपलं चिंतन. आलं सर. खूप बारकाईने ज्याला विचारसागर व्यवस्थित कळालं ना, मला तर वाटतं त्याच्यासमोर कोणता ग्रंथ मांडा. आता आपली सगळ्यांची ही पहिलीच वेळ आहे ह्या ग्रंथाची, पण याच्यामध्ये जे विषय ते आपल्याला महाराजाकडून विकून तिकून काय झालेले. शरीर शरीर सावयव का निरवयव? सावयव. नाक डोळे हात पाय महाराजांनी त्याचे 6 तुकडे सांगितले. म्हणजे अवयव, आणि अवयव हे उत्पन्न झालेले आहेत आणि नाश होणार आहे, म्हणून सावयव पदार्थ अनित्य असतो. काय असतो? आणि निरवयव पदार्थ नित्य असतो. कसे झालं ना, कार्य नसतं ते, न कार्य न कारण. मग आत्मा कसा आहे? निर्वयव असल्यामुळं. निर्वयव कशामुळं? नित्य असल्यामुळं त्याच्यामध्ये कोणता भेद नाही, सोबत भेद नाही. आणि शरीर सावयव आहे म्हणजे निर्माण झालेले पुन्हा एक दिवस काय होणार? नष्ट होणार. म्हणजे जोपर्यंत त्याचं वय आहे तोपर्यंत वाढत राहतं, आणि नंतर मग वाढत भिताड रचत, आणि बांधकाम झाल्यावर पुन्हा खचत ते खचते माऊली नाही रचते खचते आसार फलकट रीते, असं याचं वर्णन आहे. कोणाचं? भूकांडा. ते आमच्या लहानपणी दात पडला का नाही, ते लोक काय म्हणायचे, असे लंगडी घालीत जायचं. उकांड्या उकांड्या दात. उकांड्याकडे कम जायचं. उकांडा जसं वाढत तसं माझा बी दात काय हो आता काहीतरी आहे. आणि भिताडे विटारी ठुल्यावर रचत, म्हणजे रचते. 15 म्हणजे 20 वर्षापर्यंत 22 वर्षापर्यंत रचते, आणि मग रुंदते. गोऱ्याला बैल अंग आलं बाबा, पोरीला बाईचा अंग म्हणजे मग रुंदते, आणि नंतर मग खचते. खचते म्हणजे किती बी खा म्हाताऱ्या माणसाने, ते पुन्हा काही लट होत तर ते पुढचा तुम्हाला माहिती जास्त सांगायचं नाही. म्हणजे काय म्हणायचं, अनित्य जे सावयव पदार्थ कसा आहे, आपण का अनित्य म्हणून सोबत भेद नाही. आणि सजातीय म्हणजे दुसरं चैतन्य नाही. आता चैतन्य उपाधी संबंधाने वाटायला प्रत्येक जीव वेगळा वेगळा का स्वरूपाधी. आणि जीव ईश्वरामध्ये जे ईश्वर चैतन्य जीव चैतन्य हे जे आपल्याला वाटायला, ते त्या मोठ्या उपाधीमुळं, आणि इकडच्या चैतन्य लक्षार्थ. आणि विजातीय का नाही, त्याच्यासारखं पारमार्थिक दुसरी वस्तूच नाही. व्यावहारिक आहे नाही, कल्पित आहे, म्हणून त्याला काय नाही, थोडक्यात नाश नाही. वरील श्लोकात आत्म्याला अन्य पदार्थाच्या संयोगापासून नाश होत नाही असे सांगितले आहे, आणि तेच पुढील श्लोकामध्ये जरा विस्ताराने सांगतात. ज्याला काही नाही समजलं, ज्याला समजलं त्याला समजलं, पण काही काहीला नाही समजलेलं असतं, म्हणून त्याला समजन अशा भाषेमध्ये ह्या श्लोकामधून सांगितलं आहे. तो श्लोक कसा आहे, न शोषलुप्ती. आता ते संस्कृत आपल्याला येत नाही, आणि हे गीतेचे संस्कृत वेगळे, शंकराचार्याचे श्लोक संस्कृत वेगळं म्हणजे सोपं आहे तसं, पण त्याचा अर्थ आपण वाचून घेऊ. त्या श्लोकाचा भावार्थ, चैतन्य रूपी आकाश, त्याने आकाशाची उपमा घेतली. काय नाही, नभो 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 म्हणजे आकाश, चैतन्य रूपी. म्हणून चैतन्याला उपमा कुठं जर द्यायची असली, म्हणजे उदाहरण जर घ्यायचं असलं, चैतन्य कसं आहे बाबा, तर त्याला आकाशाचं गेलं, आकाशवत
भगवद्गीतेमध्ये काय सांगितलं? चैतन्य कसं आहे, ब्रह्म कसं आहे, आकाश आकाशवत म्हणजे आकाश कसं आहे, व्यापक आहे. तरी पण ते सापेक्ष व्यापक आहे का निरपेक्ष व्यापक आहे? सापेक्ष व्यापक आहे. सापेक्ष व्यापक आहे. त्याच्यापेक्षा ईश्वर सुद्धा ईश्वर सर्व भूताना, तरी पण ईश्वराचं ईश्वरत्व सुद्धा सापेक्ष आहे. जेवढी माया तेवढी त्याची व्याप्ती. त्याच्यापेक्षा ब्रह्म कसं आहे असं आलेलं हो ना. चल द्या. चैतन्य रूपी आकाश जो मी, आता आपल्याला चैतन्य रूप वाटतच नाही, काय करावं? कव्हा अभिमानी घालून कशावर बसले? नावावर, रूपावर, नात्यावर, आपल्या आहे ते वैभवाच्या संबंधाने. शेती असली तर शेतकरी, नोकर असला तर नोकर, डॉक्टर वकील असला तर त्याला कधी त्याच्या नावाने हाका मारित नाही. ओ डॉक्टर, ओ वकील साहेब, त्याला बी वकील नाव येतं, त्यालाही मास्तर नाव येतं, आणि घरचीला बी मास्तर नाव येतं. आमच्याकडे एक पोती ऐकायला बाई येत होती, त्या हातमुरची होती, आणि तिचा होतं मास्तर त्या ह्याच्यामध्ये, सरकारी ह्याच्यामध्ये, आणि तिला लिहायचा येत नव्हतं. तुम्हाला माहिती ती आहे का नाही? हा, लय भारी बाई बाबा, शरीराने अशी होती, कधी तिचा पदर खांद्यावर नाही. आपल्या ह्याच्यामध्ये आहे बघ, आपल्या तिथं कार्यक्रम झाला का पंडित वाल्मिकाच्या वरी, त्या हिवडी कशीत काढल्या त्याच्यामध्ये दिसती पाहिजे कॉपी अशी करून. तर सांगायचं तात्पर्य की मास्तरीन बाई तिला लिहिता येत नाही, पण तिचं नाव मास्तरीन बाई आल्या का मास्तरीन नाही आल्या, मास्तरीन नाही आल्या. म्हणजे आपल्याला सगळं घट कोणतं झालंय. आता आपल्याला आलं असं वाटतं का हेच मी असं वाटतं. येऊ द्या ना, येऊ द्या ना किती, पण हे आलेले नाव का पहिलेच नाव, आणि आपण एक ओवी तुम्हाला सांगतो माऊली. उपजल्या बालकाशी किंवा उपजल्या पिंडापाशी, नाव नाही ते पाशी, ठेविले नावेशी उदेत उठे. पोरं झोपले ना, ज्याच्या नाव घेऊन हाका मारली ते दुसरे जागे जरी असले तर उठत नाही का? हा, माझं नाव त्याला उठेल, त्याची शाळा आहे लवकर त्याला उठेल. आपली शाळा उशीर आहे, झोपा. किती पक्क कशावर? आम्ही इतक्या नावाला पक्क धरून बसलो, मरावं लागतं ना कशासाठी? हा, सगळं गेलं तर हरकत नाही, नाव म्हणजे नाक आहे का नाही? हा, म्हणून एक म्हणे, लेकी बोले सुने लागे. सुनाचा हाक मारून उठवायचं नाही तिला. दोघी जणी झोपलेल्या आहे समजा, पण कुणाला हाका मारायची? ए रमे, उठली नाही का? दिवस निघला ना. आता रमीची पोरगी असते, आणि ती दुसरी मग आता कोणी ऐकावं ते. तिने म्हणाला आमच्या नंदालाच हाका मारली, मला जो हाका मारली. ती जर उठली तर म्हणा हुशार आहे. कोण? मलाच म्हणली दिवस निघला ना. दिवस निघायच्या आत आंघोळ झाली पाहिजे, नियम आणि व्यवहारात पूजा पाठ हे झालं पाहिजे, तेव्हा लक्ष झालं ना. तस चैतन्य रूपी आकाश जो मी, त्या माझ्या. आता कधी बी जरा ही गोष्टी मी म्हणलं की आपण खोल जायचं आपल्याकडे, आणि मग हे काय, हे माझं पात्र चाललं. इकडबाई काय, हा आमच्या पवळबाई काय, छटोलीताई म्हणजे काय पात्र निभवायचं का कसं तरी होऊ दे. हा, नाव निघलं पाहिजे.
कुणाची लेख माय काय बाबा ते माय बाप असते तिकडचं नाव आणि इकडं नीट नाही वागली हो कुणाची बाई हा म्हणजे म्हणून तुम्हाला 2 जिम्मेदार आहेत कोणत्या तिकडचं बी नाव नाही गेलं पाहिजे आणि इकडचे बी दोन्ही कुळाचा काय झाला पाहिजे उद्धार झाला पाहिजे आपल्याला बी दोन्ही कुळाचं त्यालाच नाही बरं का नाही तर तुम्हाला आपण मोकळेच हा म्हणतात ना दोन्ही पक्ष उद्धारती दोन्ही पक्ष पायी तिकडचा पक्ष उद्धरायचा आणि इकडचा आईचा पक्ष आणि वडिलाचा पक्ष चला चैतन्य रूपी आकाश जो मी म्हणजे चैतन्य आकाश जसं सर्वत्र व्याप्त निर्लेप आहे तसा मी सुद्धा कसा आहे त्या माझ्या का ह्या माझ्या हा आणि पुन्हा एक गमन सांगतो हे आपलं सगळ्याच अलग अलग आहे तुमचं अलग त्यांचं अलग नातं त्यांचं अलग नातं पण सगळ्यांचं एक नातं पण त्या अलग तेल अलग वाती अलग पण त्याच्यामुळं ज्योती सुद्धा कशा दिसायल्यात पण त्या ज्योतीतली उष्णता मात्र सगळ्याची एक असं समजून घ्यायचं तुम्ही आता सगळे तज्ज्ञ झालेले बर का हा जो मी माझ्या स्वरूपाच्या वायूकडून शोषण होणार नाही आता एक सांगतो असं जे माझं स्वरूप आहे ना जसं वाऱ्याने तुम्ही काय करतात झडग्यामध्ये पाणी चालूच आहे कपडे तर वाळले पाहिजे तुम्ही काय करतात कपडे वाळू घालता घरातच टेबलावर खुर्चीवर याच्यावर त्याच्यावर टाकून पंखा 4थ्या नंबर मध्ये घरात वाऱ्याने काय होतं त्याचा गारवा शोषण जातो तसं वायूकडून शोषण होणार नाही कुणाचं आकाश रूपी जो आत्मा आहे ना आकाशवत त्याच अग्नीपासून दाह होणार नाही म्हणजे तो जळणार नाही जलापासून अर्धी भाव नाही होणार म्हणजे ओलं होणार नाही किंवा शस्त्राने छेदन होणार शस्त्राने काय झालं छेद झाला तसं छेद सुद्धा होणार नाही कोणाचा चैतन्य न्यायमतामध्ये पृथ्वी आप तेज वायू आकाश ही पंचमहाभूते सत्य आहेत असे मानले आहे न्यायमतामध्ये काय म्हणले हे सत्य येत पृथ्वी आप तेज वायू असे असून आकाश निर्वय असल्यामुळे आकाश कसे बाकीच्या वायादी 4 भूतापासून आकाशाचे शोषण दाह आर्द्रता किंवा छेद हे काही होत नाही आकाश जशाला म्हणजे ह्या 4 भूतापासून 4 भूताचा आकाशावर काही परिणाम होत नाही वेदांत मतात तर प्रत्येक आत्मा चैतन्य रूप पारमार्थिक असून कसा आहे तो निष्ठा चैतन्य का तो पारमार्थिक असून पंचमहाभूते किंवा त्याचे कार्य सर्व जगत हे सर्व कल्पित असल्यामुळे आलं तिथं हे सगळं जगत आणि पंचमहाभूत कशा येतं आणि कल्पितापासून जसं भिंतीवर पर्वत काढा तर मग ती दबली का नाही त्याच्यावर मोठा साप काढा तर ती जागा विषारी झाली का नाही दोरी त्याच्यावर रत्नाचा हार दिसला तर मौल्यवान झाली का नाही कल्पना पंचमहाभूते किंवा त्याचे कार्य सर्व जगत हे सर्व कल्पित असल्यामुळे त्यांचा प्रत्येक आत्माला स्पर्श सुद्धा होत नाही काय होत नाही मग शोषण दाह ओलसरपणा किंवा छेद हे नाही हे काय वेगळे सांगायचे का ते म्हणायले त्याचा जर काही धक्काच लागत नाही तेव्हा त्याच्याहून वेगळे असं काही सांगायची गरज नाही तर त्या श्लोकावर संस्कृत मध्ये टीका आहे बरं का आणि त्या टीकेचा पुन्हा खाली टीका भावार्थ श्लोक भावार्थ तुम्हाला डोळे झाकून बसले तरी कळत श्लोक भावार्थ
आणि त्या श्लोकाचा अन्वय. अन्वय म्हणजे कसं आहे, अन्वय कशाला म्हणायचं, एखादी ओवी असते ते यमक जुळण्याकरता शब्द माग पुढे करावा. तर हे बी थोडं लक्षात आलं. अन्वय कशाला म्हणायचं. नाही नाही, एखादी ओवी आहे, एखादा श्लोक आहे, त्याला ते माग पुढं करते ते. पण अन्वय मध्ये आपल्याला गोष्टी रूपाने सांगायचं, त्याप्रमाणे रचना करायची. गीतेमध्ये सुद्धा अन्वय अर्थ आहे. हा, त्या अन्वय अर्थाचा जर वाचला आपण ना तर सरळ बोलल्यासारखं समजलं. आणि श्लोकाप्रमाणे जर पाहिलं ना तर मग थोडस माग पुढे लक्षात आलं. तर श्लोकाचा अन्वय श्लोकाचा अन्वय कसा, चिन्ह भाषा मम शोष प्ले छेद न भवती व्यवहारिक आकाश तुल्ये. दृष्टांत, व्यवहारात जसा आकाश निर्वयव आहे म्हणून त्याला कोणाचा स्पर्श, त्याशी चिंतन झालं आपलं. आकाश आणि किती बी ऊन तापलं समजा उन्हाळ्यात, तर जमीन तापण, तुमचं ठेवलेलं पाणी तापण न गरम करता. पण आकाश कधी, तुमचे घर झोपण्याने मळून जाते, पण आकाश कधी असं झाडणी घेऊन करायची. पाण्याने आकाशात ढग फिरते, पाणी आकाशातून पडन, जमीन ओली होईल, कपडे ओले होते, आपलं अंग ओलं होईल, पण आकाश. आणि मातीमध्ये आपण कुऱ्हाड हाणली किंवा काही खोपसाचं खड्डं पडन, पण आकाशाला असं भोग पडन का. म्हणजे छेद म्हणजे भोकाड पडणार नाही, असं काय व्यावहारिक. तरी पण ते जड आहे कोण, आणि आत्मा चेतन आहे. असं त्या श्लोकाचा भावार्थ आपण आता पाहिला. आणि त्या श्लोकाचा ते भाषांतर केलं, त्या भाषांतराचा अर्थ आता पुढे आलेला आहे. टीकेचा भावार्थ, माझे म्हणजे चिदाकाश रूप आत्म्याचे. आलं बरं का, पुन्हा पुन्हा माझे म्हणजे आपण काय करतो, माझे लेकर कोणीकडे घातलं ते, माझं घर, हे आता माझं शेत आलं, हे आमचे भाऊ आहेत, हे आमचे मामा आहेत, हे आमचे चुलते आहेत, आपण कोणीकडे घातलं. हे माझं, हे माझ्या रंगाचं, माझ्या शरीराचा रंग गोर आहे, मग याला कधी मी म्हणतो, माझे म्हणतो, मी का माझं. शरीराला माझं म्हणतो, ते शरीर माझं का पंचमाभूत. आणि शरीराला आपण मी म्हणतो, ते का मी म्हणतो. मी म्हणजे ज्ञान, ज्ञानरूप. मी म्हणजे एकरूप. मी म्हणजे न बदलणार, असं मीच काय. पण याची प्रतीती कुठे येते, अंतकरण. हा असं आता पद्धतशीर अंतकरण. आणि अंतकरण कशात व्यापते, म्हणून आपल्याला सगळ्या शरीर आवाज येत नाही महाराज. आवाज येत नाही. लेफ्ट झाले तो आता. महाराज लिफ्ट झाले. महाराज लेफ्ट झाले. मोबाईलची चार्जिंग संपलेली आहे. रामकृष्ण हरी. हरी राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी, सर्वांना रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी, सर्वांना रामकृष्ण हरी. रामकृष्ण.
रामकृष्ण हरी.